लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे। माझ्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आहेत। दादा काय सांगाल, आज तुमचा प्रचाराचा 8वा दिवस आहे, कसं होता प्रचार? माझा काम माझं प्रचार खासदार झाल्यापासून 5 वर्ष अखंडपणे चालू आहे आणि जनतेनं माझं काम 5 वर्ष बघितलेलं आहे आणि मला वाटतं आपण जनतेच्या संपर्कात जर असू तर जनता सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला योग्य असा प्रतिसाद देते। आपण बघा दुपारचे आता साधारणतः 1 वाजलेत, एवढ्या कडक उन्हात आपण बघा किती लोकांची संख्या आहे, याच्यावरूनच लोकांचा प्रतिसाद काय ते लक्षात येते। आणि मी आपल्याला खात्रीने सांगू इच्छितो की लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि निश्चितपणे उद्याच्या 7 तारखेला येणाऱ्या मतदानासाठी लोक अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान करून महाराष्ट्रात झालेलं गद्दारीचं राजकारण त्या ठिकाणी निश्चितपणे हाणून पाडतील। मोदींची सभा झाली, उद्धव ठाकरेंची सभा झाली, आपण जर बघितलं असेल तर मोदीच्या सभेमध्ये माणसं अक्षरशः धरून आणल्यासारखी गप्प बसली होती। मोदी साहेब त्यांना विचारत होते की वॉटर ग्रीडचा प्रकल्प कोणी अडवला, पण खालच्या माणसाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की पद्मसिंह पाटीलच पाटबंधारे मंत्री होते, तेच 30-30 वर्ष 35-35 वर्ष या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व करत होते, तर आता त्यांच्या सुनबाईच उभ्या आहेत, मग नाव नेमकं घ्यायचं कोणाचं, हा प्रश्न त्या बिचाऱ्या सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला आणि ते गप्पगार बसले। ते गप्पगार बसल्याच्या नंतर आदरणीय मोदी साहेबांना प्रचंड त्या ठिकाणी राग आला आणि त्या रागाच्या मारात म्हणले की हे ऐसा नाही चलेगा, कारण मला वाटतं त्यांना ब्रीफिंगला कोणतरी कमी पडलंय आणि अक्षरशः मुरदाड तुम्ही जर बघितलं तर स्मशान शांतता होती त्या सभेत। आणि उद्धव साहेबांच्या सभेत जी उत्साह होता त्या ठिकाणी गद्दारीनं जी पक्ष फोडले गेले, गद्दारीचं जे राजकारण झालं त्याला चक्रट्राक द्यायच्या भूमिकेत सगळे शिवसैनिक होते, सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते होते। आणि खात्रीनं सांगतो की दोन्ही सभेमधला फरक बघितल्याच्या नंतर जिवंत सभा आणि घडवून आणलेली सभा हा त्याच्यातलं मूळ अंतर। माणसं गोळा करून आणायची काय म्हणायचं त्याला, चल बाबा म्हणायचं, कुणाला म्हणायचं तुला तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीचं दर्शन करतो, हो त्यांना कुणाला म्हणायचं येडाईचं दर्शन करतो, चैत्र चालू आहे असं दर्शन करतो म्हणून घ्यायची माणसं जाऊन आणायची। आणि त्यांना पुन्हा कळतं अरे इथं तर आपल्याला पिंजऱ्यात कोंडलंय की सभेच्या, मग कळाल्यावर मग काय करणार बिचारी। उद्धव ठाकरे साहेबांनी तुमच्या पाठीवर हात ठेवला, कैलास पाटलांच्या पाठीवर हात ठेवला, काय भावना होती? निश्चित आहो, निष्ठेला किंमत असते। संघर्षाच्या संकटाच्या काळात जेव्हा आमचा पक्ष फुटत होता, आमची माणसं एक जाऊन फुटत होती, 50-50 खोक्याचं आमिष होतं, पदाचं आमिष होतं, या सगळ्या गोष्टीवर लात मारून आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबाबरोबर जे एक निष्ठतेने राहिलोय, मला वाटतं त्याचा अभिमान त्याचा स्वाभिमान साहेबांना तर आहेच आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आहे आणि म्हणून जनता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठीमागे आहे। तुमचं संपूर्ण कुटुंब आणि जनता पदाधिकारी प्रचार करत होते, आज प्रचार थंडावतोय, काय वाटतंय? काही नाही, मी प्रचार मागचे 5 वर्ष प्रचार म्हणायचं नाही काम करत आलोय आणि मला ही सवय आहे। मला वाटतं बरेच लोक 1-2दा ऍडमिट झाले असतील या उन्हाच्या तडाख्यात, मी एकदा बी अजून ऍडमिट झालेलो, मग सवय आहे आपल्याला। आणि मी रस्त्यावरचा माणूस आहे, तुम्ही आता बघितलं नाही फोटो कशी काढत होती गळ्यात हात घालून, बरं आपल्यात काय खासदार मटेरियल दिसते का तुम्हाला? वर पांढरा कपडा बी नाही काहीच नाही, होय म्हणतो तर थोडा जरा होती मजेत, आकाबाई पोटात होती त्याला घाल प्रेम असते, कसं असतंय आपण थोडं ओळखावं लागतंय, शेवटी कार्यकर्त्याच्या भावना आहेत, आपल्यासाठी बिचारा पळालेला असतंय, आपल्यासाठी एवढं काम केलेलं असतंय, कष्ट केलेलं असतंय, चालतंय। तर हे होते ओमराजे निंबाळकर, ज्यांनी आता आपलं प्रचार आज शेवट त्यांचा थंडवणार आहे। काकासाहेब कांबळे, एबीपी माझा, अंधूर, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।